झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी एका छाप्याची। सायन पनवेल महामार्गावर कबल बारवर काल रात्री पोलिसांनी छापा टाकलाय। यात 100 पेक्षा जास्त तरुणांना ताब्यात घेण्यात आलं। यात 90 तरुणींचा समावेश असून त्यातल्या काही अल्पवयीन असण्याची शक्यता आहे। बारमध्ये असलेल्या क्लबमधून 1 कोटी रुपये रोख आणि 25 तोळे सोनं जप्त करण्यात आलं। पहाटे 2 वाजता ही धाड पडली आहे। कारवाई मात्र अद्यापही सुरू असल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आहेत। स्वाती, आपण पाहतोय की कपल बारवर कारवाई झालं, 100 पेक्षा जास्त तरुणांवर त्यांना अटकेत आहेत, पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 कोटी रुपये रोख आणि 25 तोळे सोनं एवढं जप्त झालंय। या क्षणाची काय ताजी अपडेट आहे? आतापर्यंत ही कारवाई आता संपत आलेली आहे। पनवेलमध्ये कपल बार आहे, हे पनवेलमधलं मोठं बार समजलं जातं आणि इथूनच बऱ्याचशा बार्सना मुली पुरवल्या जातात अशी माहिती समोर आलेली आहे। कोकण परिक्षेत्रातले विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या बारवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे ग्रामीण पोलिसांना दिले होते। त्याप्रमाणे ठाणे ग्रामीण पोलिसांनी काल रात्री इथे धाड टाकली मोठ्या प्रमाणात आणि त्यावेळेला जागेवरच यांना 90 मुली सापडल्या। या 90 मुलींमध्ये 32 मुली या अल्पवयीन असल्याचं समोर येत आहेत। त्याचबरोबर या मुलींबरोबरच 43 लोक जे आहेत या बारमध्ये काम करणारी, बार आणि क्लबमध्ये, या बारमध्ये खाली बार चालतोय तर वरती क्लब चालू आहे आणि या क्लबमध्ये जुगार खेळला जात होता। नक्कीच या सगळ्या मार्गावरचे जे बार आहेत, ज्या अनेक बातम्या येत आहेत समोर, त्या सगळ्यांवर कारवाई होण्याची मागणी या निमित्तानं होते। धन्यवाद स्वाती या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।